नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधिमंडळामध्ये पोलिसांचे नेतृत्व करण्यासाठी सेवानिवृत्त पोलिसांमधून 7 पोलीस आमदार निवडले गेले पाहिजे अशी मागणी आज नांदेडमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अनेक आहेत, तरी या पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यापैकी 7 आमदारांची निवड करून पोलिसांनी येणाऱ्या अनेक अडचणी, समस्या, प्रश्न सोडवता येतील हा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. तर पाहूया याविषयीचा स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. मागणं एकच आहे, ते शिक्षकचे जे आमदार झालेले आहेत, आमच्या पोलीस खात्याची सुविधा होत नाही. एवढं संरक्षण, एवढं खातं संरक्षण देऊन बी आमची काही सुविधा नाही, काहीच नाही. बिलकुल मेडिकल नाही, काहीच नाही. वारंवार आम्ही बिमार पडतोय. आम्ही रिटायर झाले तरी आम्ही तयार आहेत. आणखीन त्यात आम्ही कितीतरी आम्ही सेवा केलेली आहे. आम्ही सेवा केली. आमचा एक आमदार व्हायला पाहिजे ना? का नाही व्हायला पाहिजे? का नाही व्हायला पाहिजे आमचा एक आमदार? आम्ही सगळे एवढे कर्मचारी, आमची सुविधा कुठे मांडाव? मागणी आमची 2023 पासून आहे. 2021-22 पासून आमची मागणी. यापूर्वी आश्वासन दिले ना, आम्ही आश्वासन दिले, आमदारांना दिले, आमदारांना निवेदन दिले, सगळं आमदारांना दिले. नांदेड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जसे शिक्षक आमदार आहेत, त्याप्रमाणे पोलिसांच्या अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक आमदार प्रमाणे प्रशासकीय विभागानुसार सेवानिवृत्त पोलिसांचे 7 आमदार निर्माण व्हावेत विधानसभेवर, विधान परिषदेवर. यासाठी आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत. आणि आम्हाला चालू पावसाळी अधिवेशनामध्ये 121 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्या पाठिंब्याचा मान राखून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचा ठराव विधानसभेमध्ये मंजूर करायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. तरी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा ठराव मंजूर करून सेवानिवृत्त पोलिसांना, त्यांच्या कुटुंबियांना 50 ते 60 लाख आमची लोकसंख्या आहे, आम्हाला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो. न्याय मिळाला तर आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे धरणे आंदोलन होत आहेत. आणि मी आझाद मैदानावर आम्ही धरणे आंदोलन करू त्या ठिकाणी. आणि सरकारला आमचे 7 पोलीस आमदार देण्यासाठी आम्ही भाग पाडू. त्या ज्या अनेक समस्या आहेत, आमच्या सेवानिवृत्त पोलिसांच्या समस्या आहेत, सेवेतील पोलिसांच्या पाल्याच्या समस्या आहेत, त्याच्या शिक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न प्रलंबित आहेत, सेवानिवृत्त लोकांचे रोजगाराचे ह्याचे निवासस्थानाचे प्रश्न प्रलंबित आहेत. तर आमच्या या मागण्या, भरपूर मागण्या आहेत. आणि आमचा पोलीस प्रतिनिधी झाला तरच या मागण्या आम्हाला न्याय मिळेल आणि या मागण्या सुटतील. त्यामुळे पोलीस आमदार निर्माण होणे हे काळाची गरज आहे. मी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड. मागण्या अशा असतील आमच्या की पोलिसांची संघटना नाही, पोलिसावर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस अन्याय होतो, पण तो सहन केला जातो, त्याचा उठाव कोणी करू शकत नाही. बऱ्याचशा काही मागण्या आहेत. परत त्यांचे राहण्याचे निवासस्थान आहे, त्यांची सुधारणा व्यवस्था. आणि बऱ्याच वेळेस आमच्याकडे कोणी अशी पोलिसांची बाजू मांडत नाही आणि मांडणारा भेटत नाही. खरोखरच आमच्या बऱ्याच ठिकाणी पोलिसावर पण अन्याय अत्याचार होत नाही अशातली बाब नाही, होतो. परंतु त्याला कोणी सहकार्य करत नाही, सपोर्ट करत नाही. पोलिसांना पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा. आणि अलीकडच्या काळामध्ये जे पोलीस अगोदर जे पोलिसिंग करत होते, ती पोलिसिंग नाही. आणि केवळ ही जनता फक्त आणि फक्त पोलिसाच्या जीवावर सगळ्या काही गोष्टी करू शकतात. पण त्यांना सहकार्य कोणाचा लागतो? त्यांना अगोदर असा होता की जनता ही पब्लिक, वडील आणि भाऊ एका भावाला घेऊन येत होते पोलीस स्टेशनला की साहेब याला दणके द्या, याची सुधारणा करा, असं म्हणत होते पोलिसांना त्यावेळेस. पण आजच्या काळात कोणी असा व्यक्ती राहिला नाही की यांना साहेब सुधरा, यांची कस्टडी घ्या, यांना काहीतरी सुधरा, असं कोणी करत नाही. आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी खूप काही व्यसनाधीन चाललेले आहेत लोक, मुलं. त्यांना सुधारण्यासाठी एकमेव हा पोलीस असतो. त्यामुळे पोलिसांना जनतेतून सहकार्य जसा पाहिजे तसा हा मिळत नाही. आणि पोलिसाकडून पोलीस आमदार पण झाला पाहिजे.
कारण का की पोलिसांवर होणारे अत्याचार, पोलिसांचे काही त्यांचे सुविधा, पोलिसांसाठी काही पडलेले घर आहेत, पोलिसांसाठी बऱ्याच ठिकाणी खूप काही त्यांना गरज भासते, पण विशेष कोणी तसं कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे पोलिसातून हा आमदार झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. बरोबर आहे. पोलीस शिक्षकातून जसा आमदार असतो तसा पोलिसातून पण आमदार झाला पाहिजे. त्या ठिकाणी काही होणारे अत्याचार, अन्याय याविरुद्ध मागण्या करता येईल, त्यांचे प्रश्न सोडवता येईल, यासाठी आजचा हा आमचा एकमेव उपोषण आहे.